मराठा आरक्षण संदर्भामध्ये 10% आरक्षण देण्याची एकमताने ठराव घेण्याचा प्रोसेस आता केला. काही लोक त्यांना विरोध करतायत, काही म्हणतात टिकेल का, हे होईल का. तर पूर्वी जे आरक्षण जे नाकारण्यात म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे फेटाळलं त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की मराठा समाज हा मागास कसा याचं कोणतंही आम्हाला स्पष्टीकरण दिलेलं नाही. म्हणून हे 3.5 लाख लोकांनी ते सर्वे केलाय आणि ह्याचा सर्व आढावा हा मागास कसा हे सर्व आढावा या हरकतीवर विचार होईल आणि हे सुप्रीम कोर्टाला सबमिट केलं जाईल. म्हणून आम्ही ठामपणे सांगू शकतो हे आरक्षण टिकणारं आरक्षण एकनाथ शिंदे साहेबांनी दिलंय. तरी काही लोक जर आंदोलन करत असेल तर तो लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे. त्यांनी ते करावं की न करावं हा त्यांचा विषय. लोकांचा विषय नाही तर जरांगे पडला विषय नाही तर सामान्य लोकांनी पण असे मोठा जल्लोष करताना दिसतो. मराठा समाज ज्या प्रमाणात आनंद व्यक्त करावा पाहिजे होता किंवा फटाके फोडणार ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण देणं ही सरकारची भूमिका होती. ही सर्वांना मान्य आहे. मग त्यांना आरक्षण जर ओबीसीचे आरक्षण धक्का लावायचा बी नाही आणि आरक्षण द्यायचं मग कसं द्यायचं. तर त्याच्यावर हाच एकमेव तोडगा होता आणि ते दिले गेले. आणि वेगळंच आरक्षण द्यायचं होतं तर मग ओबीसीसाठी कुणबीचे प्रमाणपत्र किंवा ज्यांना कुणबीचे सर्टिफिकेट जे ऑलरेडी कुणबीमध्ये होते त्यांना कुठेही नाकारण्यात येणार नाही. ते तर कुणबीचे आहेत ना ऑलरेडी, ते ह्याच्यामध्ये नाहीत ना. त्यांना जे कुणबीचे सर्टिफिकेट दिलेत आता ज्यांना इश्यू झालेत ते ऑलरेडी कुणबी आहेत आणि ते ओबीसी मध्येच येतात. त्याचा हा विषय नाहीच आहे. ते झाले ऑलरेडी ओबीसी. मराठवाड्यातील खास मागणी होती की मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून काही लोकांची अनेकाची वेगवेगळी मागणी आहे. पश्चिम महाराष्ट्राची मागणी वेगळी आहे, कोकणाची मागणी वेगळी आहे. म्हणून ह्या विषयाच्या खोलात आता न जाता जे काही सरकारने निर्णय घेतला तो मला वाटतं योग्य पद्धतीने घेतलाय आणि त्याचा का तुम्हाला काही दिवसातच प्रत्यय सुद्धा येणार आहेत. म्हणून आता याच्यावर चर्चा करणं किंवा एखाद्यावर चिखलफेक करणं हे आता योग्य होणार नाही. म्हणून थोडा वेळ वाट पहा आणि शिंदे साहेबांनी घेतलेला जो काही निर्णय आहे, जो ऐतिहासिक निर्णय आहे, याचा परिणाम तुम्हाला जेव्हा दिसेल त्या टायमाला हव्या महाराष्ट्रामध्ये यापेक्षाही 10 पटीने जल्लोष होईल एवढं मात्र निश्चित आहे. एवढं होऊ नये. शेवटी ते जरांगे पाटील म्हणतात की शिंदे साहेबांनी मराठा समाजाची फसवणूक केली. ते त्यांनी काय म्हणायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना म्हणू द्या. आम्ही आमचं निश्चित काम करू. मराठा समाजाला दिलेला जो शब्द आहे तो निश्चित आम्ही ते पार पाडणार आहोत. त्या शब्दाला कुठेही मागे हटणार नाही. जरांगे पाटील आंदोलनामध्ये जाऊ द्या, त्या विषयावर चर्चा करणं आता योग्य नाही. त्यांनी काय आरोप केले म्हणून आपण काय आरोप करायचे आणि याच्यामुळे समाजामध्ये इतर जे काही घटक असतात त्यांच्यावर याच गोष्टीवर ते टपून असतात की काय केलं पाहिजे. मग ते आगीत तेल ओतण्याचं काम करतात. म्हणून कुणाकुणावर आरोप न करता जे काही योग्य दिशेने चाललंय ते योग्य दिशेनेच आपण काम केलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. वडेट्टीवारांनी एक असा दावा केलाय आता लोकसभेचं केला तरी ते सगळं 27-28 विजय वडेट्टीवारांचा असा दावा आहे भाजप 34 जागेवर लढण्याच्या तयारीत आहे. त्यात हे काहीच बोलू शकणार नाही कारण दिल्लीचा आदेश यांच्यासाठी अंतिम असतो. आपल्या डोक्यावरचा फेटा आणि पगडी कधीच पायावर नेऊन ठेवत दिल्ली दरबारी अर्पण करून आले आहे. तुम्ही म्हणाल तेच करू आणि तेच खाऊ अशी शक्यता. वडेट्टीवार थोडासा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेत असल्यामुळे असे स्टेटमेंट करतायत. दिल्ली दरबारी किती झोकावं लागतं हे काँग्रेसच्या नेत्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि म्हणून झोकू त्यांची कंबर वाकडी झालेली. आम्हाला अक्कल शिकवण्यापेक्षा पक्षामध्ये चाललेले लोक जे बाहेर चालले त्यांना आवडण्याचा प्रयत्न करा. मोठमोठाले नेते चालले तरी तुमचा जर उभाठा होत असेल तर ते तुम्हाला लखलाम. तुम्हाला येणाऱ्या लोकसभेमध्ये उमेदवार मिळतील का नाही याची काळजी करा. आम्ही युती कशी करायची, आम्ही काय करायचं याचा निर्णय घ्यायला आम्ही सक्षम आहोत. त्यांनी तर असं दावा केलाय की 34 जागा आम्ही लढणारे भाजपने सांगितल्यावर हा अलिखितच करार झालेला आहे. पण त्यानंतर हे काय भाजपचे काय प्रवक्ते आहेत का, काही भाजपचे काय सदस्य आहेत का, यंदा यांच्या कानात येऊन कोणी सांगतं. हे आपल्या मनाचं सगळं सुरू करतात आणि चालू द्या. तुम्हाला कोणी येऊन सांगितलं? तुमच्या काँग्रेसमध्ये कोण राहतं हे तर पहिलं पहा. तुमचं हे येणारं निवडणूक जी आहे ती कशी लढणार आहे. गेल्या वेळेला काय झेंडा काढला अख्ख्या महाराष्ट्रातून एकमेव खासदार तोही आमच्याकडचा गेलेला. ही तुमची अवस्था. तुम्ही कसल्या गोष्टी करताय. म्हणून आता त्यांचे काँग्रेस तर काय ते राहिलेलं नाही, ते अजगर आहे. त्याला झोपू द्या. आम्ही आमच्या इलेक्शन लढू आणि 45+ जागा जिंकू.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.